सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नागपूर मनपाच्या हनुमाननगर झोनचा एक अत्यंत संतापजनक आणि भोंगळ कारभार समोर आलाय। दक्षिण नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात महापालिकेनं अतिक्रमणाच्या नावाखाली गरिबांची दुकानं रात्रीच्या अंधारात उद्ध्वस्त केली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे शेकडो दुकानं असताना केवळ निवडक 4 दुकानांना लक्ष्य करण्यात आलंय। कुणाचा पती वारला आहे तर कुणाचं मूल दवाखान्यात आहे। अशा हतबल लोकांवर ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरून झाली आहे, बघूयात आमचे प्रतिनिधी संजय मिरे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट। हे दृश्य आहे नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील, जिथे रात्री 8:30 वाजता जेव्हा लोक आपल्या पोटापाण्याची सोय करून घरी जाण्याच्या तयारीत होते, तेव्हा हनुमाननगर झोनचा अतिक्रमण विभाग यमदूत बनून धडकला। कोणतीही पूर्वसूचना नाही, कोणतीही नोटीस नाही, थेट पंजानं गरिबांची स्वप्न आणि रोजीरोटी मातीत मिळवली गेली। या कारवाईत सर्वात संतापजनक बाब म्हणजे मनपाचा दुजा भाव। या भागात रांगेनं अनेक दुकानं आहेत, पण मनपाच्या अधिकाऱ्यांनी केवळ 4 दुकानांवरच हातोडा चालवलाय। इतर दुकानांना अभय का देण्यात आलं, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। पीडितांमध्ये एका अशा महिलेचा समावेश आहे जिच्या पतीचं नुकतंच निधन झालंय, तर दुसऱ्या एका दुकानदाराचं लहान बाळ रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतंय। अशा परिस्थितीत मनपानं केलेल्या या हेतुपुरस्कार कारवाईमुळे या कुटुंबाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। स्थानिक नागरिकांनी आणि पीडितांनी या कारवाईचा कडाडून निषेध केलाय। ही कारवाई नियमबाह्य असून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आता जोर धरते। प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला 112 न्यूजची टीम ही नागपूर शहरातील दक्षिण नागपूरच्या अंतर्गत येणाऱ्या हुडकेश्वर या परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी हेतुपुरस्पर मनपाने अतिक्रमण कारवाई करीत 4 दुकानदारांना रस्त्यावर आणलेलं आहे। आपल्यासोबत दस्तूर खुद्द या ठिकाणी हे सर्व पीडित दुकानदार आहेत, ज्यांच्यावर ही कारवाई झालेली आहे। कारवाई 100% करण्यात आली नाही, कुठे पाणी मुरलं हे सांगायला जागा नाही, मात्र ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली त्याच्यामुळे निश्चितच या दुकानदारांना आज कुणाचा चटका 42च्या वर असूनसुद्धा तो एवढा यांना जाणवत नाही, तेवढा यांचं अतिक्रमणच्या नावावर त्यांचं जे बांधकाम तोडण्यात आलं त्याच्यामुळे पोटाला जो चिमटा पडून राहिलेला आहे ते तापमान खूप जास्त वाटत आहे। चला तर आपण पीडित लोकांकडे जाऊया आणि त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय नाही तुमचं काय झालं, काय सांगा? राहुल लारोकर आहे आणि असं झालं, काल सुमारे 8च्या दरम्यान जी कारवाई झाली NMC द्वारे, जी फुटपाथसाठी होती आणि अशी कारवाई की आम्ही फुटपाथच्या पुष्कळ मागे असल्या कारणाने ती कारवाई करण्यात योग्य नव्हती, पण त्यांनी कसं आहे की ते आमच्या बुलडोजर वगैरे चालवून ती कारवाई करण्यात आलेली आहे साहेब। आणि ते कसं अनलिगल काम आहे, कारवाई झाली तर सगळ्यांवर व्हावी अशी आमची विनंती आहे साहेब। कारण की काय सांगा तुम्ही? माझं नाव नितीन गुरुदेवराव वैद्य आहे। माझं इथे काला चम्मच नावाचं चायनीज रेस्टॉरंट होतं। मी मागील 6 वर्षापासून या ठिकाणी आपला व्यवसाय करत होतो। माझं जे शेड आहे हे माझ्या फुटपाथपासून 20 फुटाच्या आतमध्ये असल्या कारणाने ते कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिक्रमणाच्या कोणत्याही भागात ते येत नाही। आणि काल रात्री अचानक सुमारे 8 ते 8:30च्या दरम्यान मनपा जे हनुमाननगर झोनच्या अतिक्रमण विभागाने जी कारवाई केली ती कुठलीही सूचना न देता, पूर्वसूचना न देता किंवा नोटीस किंवा फोनद्वारे किंवा कुठल्याही व्हॉट्सअपद्वारे कुठल्याही काम न करता त्यांनी आमच्यावर कारवाई केली आणि त्यामध्ये आमचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आमच्या TV, आमचा फ्रीज फुटलेला आहे, आमचं काउंटर फुटलेलं आहे। त्यांनी आमच्यावर कुठलीही दया माया दाखवलेली नाही आहे। नोटीस दिला तुम्हाला? आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आहे, व्हॉट्सअपसुद्धा नाही आहे, फोनसुद्धा नाही आहे। तिथला एक अधिकारी आमच्या मागील काही काळात तिथले अधिकारी आमच्याकडे चौकशीला आले होते, त्यांनी आमचे फोटो काढले, त्यांनी मोक्का चौकशी केली होती। त्या दरम्यान त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की साहेब तुमची कुठलेही अतिक्रमणामध्ये तुमचा सेड येत नाही, त्याच्यामुळे तुमच्याकडे कारवाई करण्याचा कुठलाही भाग येत नाही। मग आज काय असं घडलं की जे आम्हाला पूर्वसूचना न देता
आमच्यासारखे गरीब गोरगरिबांना त्रास द्यायचं काम तुम्ही मनपा प्रशासन करत आहे. आम्हाला त्याची तुम्ही सूचना का बरं दिली नाही हे मी प्रशासनाला विचारण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारे नितीन यांनी सुद्धा प्रशासनाला जाब विचारलेला आहे की कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अशा प्रकारची कारवाई करणं ही कितपत योग्य आहे असं यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी काही महिला पण दिसत आहे. काय सांगायला पाहिजे? दादा आम्हाला नोटीस वगैरे काही नाही दिली. ह्या लोकांनी डायरेक्ट कारवाई चालू करून दिली. मला चौकातून फोन आला की तुमचं पण दुकान तोडत आहे. तसेच मी धावपळ करत आली. माझी मिस्टरांना मरून 10 दिवस झाले तरी या लोकांनी काही नाही केलं. आम्ही गोरगरीब लोक कसे पोट भरवायला, कसे पोट आमचं हे करतील तर आमची दुकानदारी करून दुकानला आमची ताकद आहे म्हणून आम्ही फुटपाथवर बसतो. तेही अतिक्रमणाच्या जागेवर नसताना या लोकांनी कारवाई केली. माझे नाव मनोज बुधारी आहे. माझ्या 12 वर्षापासून तिथे रोडावरती दुकान आहे. रोडावरती नाही, माझ्या आतमध्ये दुकान आहे, रोडातनं 20 फूट आतमध्ये. तरी माझ्या याच्यावरती यांनी अनधिकृत कारवाई केली. मी त्याला जॉब विचारला. मी म्हटलं जर तुमच्यावरती कारवाईचे ऑर्डर असेल ते दाखवा. तर त्यांनी मला ते ऑर्डरही नाही दाखवले. आणि त्यांनी जे मनपा आयुक्ताचे जे ऑर्डर असतात ते विचारल्याबद्दल ना म्हटलं काही नाही म्हटलं. आणि मग आमच्या इथे जबरदस्तीने तोडफोड केली. माझ्या तिथे पुष्कळचं असं नुकसान झालं आहे. आता आम्ही काय करावं? तर आता काय करावं असा यक्ष प्रश्न या सर्व पीडितांसमोर उभा टाकलेला आहे. आणि असं जर होत राहिलं तर कसं होणार या शहराचं? काय सांगायचं? संजीव भाऊ, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर कारवाई करता तर प्रामाणिकपणाने तुम्ही कारवाई करायला पाहिजे. कुठलेही इथं पक्षपात व्हायला नको. जर तुम्ही आमच्यावर कारवाई करता तर इथून मार्गीनगर ते तिबडा फाटा जो एरिया हा माझा जर तो अतिक्रमण तुम्हाला दिसत असेल तर प्रत्येक जो दुकानदार हा अतिक्रमणमध्ये आहे तर प्रत्येकावर समग्र प्रमाणात कारवाई झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर अशा प्रकारे हुडकेश्वरच्या या पीडित दुकानदारांनी आपली आपबीती आपल्या 112 न्यूज समोर सांगितलेली आहे. सक्षम पोलीस स्टेशन नेहमीच अशा पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं. मनपाने जरूर अतिक्रमणाची कारवाई करावी यात दुमत नाही. कारवाई केल्याने चांगली कामं प्रशस्त होतात, वाहतुकीला अडथळा होत नाही. हे जरी सत्य असलं मात्र अर्धसत्य यातलं हे आहे की ज्यांचे आपलं जागा जी आहे 20 फूट आतमध्ये असताना त्यांचं शेड तोडणं आणि पूर्ण दुकान विस्कळीत करणं आणि आदेशाची एक प्रकारे पायमल्ली करणं, हुकुमशहापणा करणं हे सध्याला मनपाच्या अधिकारी आणि त्यांच्या तोडून दस्ता विभागातर्फे सुरू आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. या पीडितांना न्याय केव्हा मिळणार याकडे आता या पीडित आणि या पीडित परिवारातील सर्व सदस्यांचं, मग ते लहान मुलं असतील किंवा घरातील वयोवृद्ध वयस्कर व्यक्ती असतील या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मनपा प्रशासनाने न्याय द्यावं एवढीच काही माफक इच्छा यांची या ठिकाणी यांनी बोलून दाखवलेली आहे. हुडकेश्वर परिसरातून 112 न्यूज करता संजय मिरे, 112 न्यूज, सक्षम पोलीस टाइम्स, नागपूर. आता प्रश्न उरतो तो नागपूरच्या महापौर नीताताई ठाकरे यांचा. महापौरांच्या नाकाखाली हा अन्याय होत असताना त्या दोषी अधिकाऱ्यांचे कान टोचणार का की या गरीब दुकानदारांना वाऱ्यावर सोडणार? हुडकेश्वरमधील हा प्रकार बघितल्यानंतर अतिक्रमण हटाव की गरीब हटाव असा प्रश्न उपस्थित होतोय. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जर रात्रीच्या अंधारात अशा प्रकारे कारवाई करत असेल तर सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? 112 न्यूजसाठी कॅमेरामनसह संजय मिरे, नागपूर.